प्रथम आज व्हिडिओमध्ये अल्लाहचे खूप खूप धन्यवाद का त्यांनी मला कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईनमधले फरक समजणारे प्रयोगाला समजण्याची शक्ती दिली का कोरडी लाईन कोणती आणि पाण्याची लाईन कोणती. कारण ईश्वराच्या आधाराशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. 1 वर्षापूर्वी मला कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईनमधला फरक समजण्यासाठी एक प्रयोग समजत नव्हता, परंतु आज माझ्याजवळ 10 स्ट्रॉंग प्रयोग आहेत का ते कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन कोणती. तर प्रथम आणखीन माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 10 असे स्ट्रॉंग प्रयोग दाखवणार आहे की कोरडी लाईनला ते धरीतच नाही आणि रिकामी आणखीन ज्या काही लाईनी असते जमिनीमध्ये ते धरीतच नाही, नुसत्या पाण्याच्या लाईनकडंच ते प्रयोग वळतात किंवा ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं शक्य झालंय ईश्वरामुळे, अल्लाहमुळं. कारण त्याला जर हे करायचं नसतं तर मला हे कधीच समजू शकलं नसतं. हे सगळं श्रेय मी अल्लाह यानी ईश्वर याला मी देतो. आणि माझ्या प्रयोगाला मी 10 जे प्रयोग आहेत स्ट्रॉंग त्याला मी सुरुवात करतो. आणि बरेच मित्र मला म्हणत होते का प्रयोग का दाखविता. 1 वर्षापूर्वी मला कोरडी लाईन पाण्याची लाईन मला एक प्रयोग येत नव्हता, परंतु मी लोकांना सांगण्याच्या प्रयत्नामध्ये आणि जरी माझे प्रयोग करून 200-300-500 लोक माझे प्रयोग लोक करून त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात, परंतु कॉमेंट करीत नाही, समोर येत नाही, परंतु ते करतात. त्यांच्या त्या दुवा किंवा आशीर्वादामुळेच आज मला 10 प्रयोग पाण्याचे समजू शकतात. कोणाचं जरी चांगलं जर केलं तर त्याचं कधीच फळ वाईट भेटत नाही. आणि हे जे 10 स्ट्रॉंग प्रयोग माझ्याजवळ जे आहेत त्याचं कारण आहे की मी लोकांना प्रयोग समजायचा प्रयत्न केला आणि काही लोक समजले पण. ते मानायला जरी तयार नसले तरी त्याच आशीर्वादामुळं आणि त्याच दुवामुळं हे 10 प्रयोग मला आज समजू लागलेले आहेत. आणखीन ह्या 10 प्रयोगामधलं बारीक सारीक गोष्टी मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये राहा. व्हिडिओ 10 मिनिटाचा किंवा 12 मिनिटाचा होऊ शकतो. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि भुजलमधलं एक सांगायचं होतं की समजा हे रॉड आहेत. आता एकाला असं धरून पाणी समजू शकतं, एकाला आणखीन त्याच्या खाली धरून पाणी समजू शकतं, एकाला असं पाणी धरून समजू शकतं, एखाद्याला आणखीन काही करून पाणी समजू शकतं. परंतु एखाद्याला पण आपण त्याचीच जर कॉपी करायला गेलो तर तसं आपल्याला होत नाही. आपल्याला काहीतरी थोडं वेगळं स्वतःला भुजलमध्ये म्हणजे भुजलचा अभ्यास जर शिकायचा असला तर एखाद्याचा प्रयोग जरी पाहिला तर सेम त्याच्यासारखं नाही होतं. आपल्याला थोडं फार वेगळं होऊन तो प्रयोग होऊ शकतो. कारण सगळे माणसं वेगळे वेगळे आहेत आणि समोरच्या माणसाला काय होतंय आणि ते जर आपल्याला होत नसलं तर त्याच्या प्रयोगावर आपण बोट उचलू शकत नाही. कारण तो माणूस वेगळा आहे. त्याला काय काय होतं त्याला हसण्यापेक्षा हे समजण्याची गरज आहे का त्याला होतं ना आपल्याला का होत नाही, त्याचे काय कारण असू शकतं हे शोधण्याची गरज आहे. तर 10 आज स्ट्रॉंग प्रयोग आहेत. त्याच्यामध्ये पहिला माझा आहे मोटरसायकलची चावी आणि कॉपरचे रॉड आहे. सध्या याची काही कुणी लांब जागा काही भेटू शकतं, परंतु मला बँडपासून 2 फुटावर जर असं जर धरलं रॉड इकडं बा आणि मोटरसायकलची चावी जर तोंडात असली तर कोरडी लाईन पलटी लाईन काहीच नाही, नुसती पाण्याच्या लाईनवर
रॉड काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो, तो मी हा व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करीन. हा मी प्रयोग दाखविला आणि हा प्रयोगाला असं धरावं लागतं आणि पुढे पुढे नेल्यानंतर इकडे पहा, आता चावी नाही तर हा रॉड काहीच करू नाही लागला, इकडे पहा. आणि हा चालल्यानं पण होतोय, परंतु 10 रॉड आपण शेतामध्ये नाही नेऊ शकत. त्याच्यामुळे मी हा प्रयोग इथं दाखवू लागलो. हा मोटरसायकलच्या चावीचा प्रयोग आहे आणि याचा नियम 2 बोट रॉड सोडून इथं असं धरणे आणि अशा गुणाकारच्या चिन्हासारखं धरणं आणि पुढं पुढं चालली तर ते पाणी जर असलं तर ते ओपन होतं. हा झाला एक प्रयोग आणि स्ट्रॉंग प्रयोग आहे तो. आणि दुसरा आहे रिकामी बॉटल आणि रॉड. इकडे पहा, हा रिकामी बॉटल आहे. रिकामी बॉटल बिलकुल वल्ली नाही पाहिजे, 100% ती कोरडी पाहिजे, तर रिझल्ट छान येऊ शकतात. वल्ली सुद्धा नाही पाहिजे तर रिझल्ट छान येतात. आणि झाकण पॅक लावलेलं पाहिजे रिकामी बॉटलचा. आणि बगलात अशी मारायची आणि त्याला पण बँडपासून 2 बोट अंतर खाली असं धरायची. इकडे पहा, जे मी पाण्याच्या लाईनवर चाललो, इकडे पहा रॉड कशी उघडली, इकडे पहा. आणि इकडे मागं आलो तर ते बंद झाले, इकडे पहा. आणि मीच जर खाली धरलं हे, हा प्रयोग होत नाही, इकडे पहा मित्रांनो. तर माझा हा जो 2 धातूचा जो प्रयोग आहे तर तो बँडपासून 2 बोट खालीच हा प्रयोग होतोय. मला तुम्हाला काय जाणवते तुम्ही बघा. तर हा झाला बॉटलवरचा प्रयोग. डबल एकदा बघा, बँडपासून 2 बोट खाली मी असं धरलेलं आहे आणि हा प्रयोग होऊ लागलेला आहे. हे झाले आता 2 प्रयोग. आता तिसरा प्रयोग आहे रुमाल घ्यायचा आहे, असा डबल करायचा आहे आणि उजव्या खांद्यावर असा टाकायचा आहे व्यवस्थित. आणि रॉड पुन्हा तशीच धरायचे, 2 बोट खाली, इकडे बघा. आणि पाण्याच्या लाईनवर हे रॉडने दाखवलं आणि पुढं कोरड्या लाईन तिकडे बंद झाली, इकडे बघा. हा पण प्रयोग स्ट्रॉंग आहे आणि पाण्याची लाईनच धरतंय. आणि जितकं पाणी असलं तितकं तोंड उघडतं, 1 इंच असलं तर असं करतंय. 3 प्रयोग झाला. आता चौथा पाहू, पितळी रॉड आणि 2 धातू. म्हणजे पितळी रॉड माझ्याकडे होता परंतु तो काम करीत नव्हता, लांब आहे, त्याला कापायचा माझ्या मनात आहे. हा पितळी रॉड आहे आणि कुणी 6 mm घेऊ शकतं, कुणी 1 mm घेऊ शकतं, कुणी हा 10 mm चा आहे. आणि लांबी रुंदीचा काही सवाल येत नाही. त्याच्यावर पण हा पाणी याच्यामुळे दाखवू लागला का याला मी माझा प्रयोग डबल धातूचा सट केला आहे, त्याच्यामुळं हा पाणी दाखवू लागलेला आहे. हा नुसता पितळी रॉड पाणी दाखवत नाही मला. आणि त्याला धरायची पद्धत अशी आहे का ह्या खालच्या दांड्याला धरून आणि वर पण थोडं धरायचं, इकडे बा. आणि हा गुणाकारचं चिन्ह इकडे बा. आणि पुढं लाईनीवर गेल्यानंतर हा रॉड उघडतो, इकडे बा. आणि इकडं पुढं गेल्यानंतर पुन्हा आणखी बंद होतो आणि इकडं उघडतो. हा पण प्रयोग
माझा 2 धातूचा पितळीवर आहे, कारण इथं मी एक धातू बांधलेला आहे त्याला आणि हा पितळ एक धातू, त्याच्यामुळं हा प्रयोग क्लिअर पाण्यावर मी सेट केलेला आहे. हा नुसता पितळी रॉडमुळं होत नाही, हा प्रयोग माझा 2 धातू आहे त्याच्यामुळं होतोय. तर आता 5वा लोखंडी चा 2 धातूवरचा, तर हा लोखंडचा रॉड आहे आणि याला पण एक धातू बांधलेला आहे आणि हा पण त्याच पद्धतीने इकडे पहा, पाण्याची लाईन आणि कोडी लाईनवर बंद आणि पाण्याच्या लाईनवर चालू आणि बँड पासून मी 2 बोट खाली धरतोय. तर हा झाला लोखंडीवरचा 2 धातूवरचा प्रयोग. कॉपर रॉड आणि 2 धातूवरचा प्रयोग. इकडे पहा, हा कॉपर रॉड आणि 2 धातूवरचा प्रयोग. इकडे पहा, राईट 2 बोट खाली धरून इकडे पहा, त्या कोडी लाईनवर तो बंद झाला आणि पाण्याच्या लाईनवर उघडला. आता 7वा प्रयोग, ॲल्युमिनियम रॉड आणि 2 धातूची सेटिंग किंवा त्यांचा दोघांचा मेळ केलेला आहे. नुसतं ॲल्युमिनियम रॉडचं संग मला काही घेणं देणं नाही. माझा प्रयोग याच्यावर मी इथं त्याला फिट केलेलं आहे, त्याच्यामुळं ते मला पाणी दाखवत आहे. ही पाण्याची लाईन कोड्या लाईनवर बंद आणि हा उघडतो. हा नुसता ॲल्युमिनियमचा रॉड मला पाणी दाखवू शकत नाही. माझा 2 धातूचा प्रयोग याच्यावर फिट केलेला आहे, त्याच्यामुळं तो पाणी दाखवू लागलेला आहे. आता 8वा प्रयोग नारळावरचा आहे आणि त्याला नारळ, हे जे नारळाचा जो शेंड आहे का त्याला असं असं वर ठेवायचं इकडे बघा आणि 2 बोटाचा बऱ्याच लोकांचा प्रयोग आहे, परंतु तो खाली दाबून बिबून काही असं असू शकतो आणि त्यांचा माझा काही संबंध नाही आहे. हा माझा वेगळा प्रयोग आहे. माझी नारळ धरायची स्टाईल वेगळी आहे आणि असं नारळ एकदम शेंड्यावर धरायचं आहे आणि नुसतं 2 बोट असं वरून जरी केली त्याच्याकडं तरी ते पाणी एकदम बेस्टमधून पाण्याची लाईन धरतंय. हा माझा एक प्रयोग आहे. काही लोकांना वाटेल का 2 बोटं ईश्वरभाईने कुंकून तरी आणले असतील, तर ते कुंकूनने आणलेले, ते माझीच बोट आहे स्वतःची. आता एक 9वा प्रयोग आहे. हा पण माझाच प्रयोग आहे. 4 बोटांनी असा रॉड धरायचा आणि खूप लांब असा रॉड धरायचा आणि पाण्याच्या लाईनवर असा पाय ठेवल्यानंतर रॉड अशी छातीला लागून नंतर पाणी असं व्यवस्थित काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतात आणि हा रॉड मी वेगळ्या सिस्टमनी बनलेला आहे आणि प्रयोग पण वेगळ्या काहीतरी सिस्टमनी करायचा प्रयत्न करतो. हा पण एक माझा नुसता लोखंडी रॉडवरचा प्रयोग आहे. समोरची रॉड 2.5 फूट आणि धरायचं 9 इंच दांडा आहे. आणि एक 10वा प्रयोग आता पहा. दहावा प्रयोग ह्याच रॉडनी करायचा आहे, परंतु काय करायचं आहे, माझा हा खूप आवडता प्रयोग आहे. याला पण माझी धरायची स्टाईलच आहे. कुठतरी मी असं 2 बोट खाली बँडच्या धरीत असतो आणि असं धरायचं आणि दोन्ही पाय आपले दोन्ही पाय असं खूप खेटून असं चालायचं. त्याच्यानंतर ते रॉड, आता मी बसलेलो आहे त्याच्यामुळं व्हिडिओ होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी उभा नाही राहू राहिलो, परंतु असं चालल्यानंतर ते रॉड असे उघडायचा प्रयत्न करतात आणि पॉईंटवर गेल्यानंतर दोन्ही अंगठे पायाचे एकमेकाला लावायचे आणि जर मग रॉड जर उघडला असा तर ती पाण्याचीच लाईन
हा माझा सगळ्यात आवडता प्रयोग आहे 10वा आणि तो सक्सेस पण आहे. तर असे 10 प्रयोग आहेत आणि अल्लाने याने ईश्वराने ही शक्ती दिली का 10 प्रयोग समजण्याची आज माझ्याकडे शक्ती आहे. कारण एक एक प्रयोग समजणं आणि त्यांचे नियम पाळणं एवढं काही सोपं नाही आणि मी बरेच छोटे छोटे नियम सगट हे दाखवायचा माझ्या मित्राला प्रयत्न केला. याच्यामुळं काही लोकांना काही प्रयोग मॅच होत नाही, परंतु याच्यातला एक जरी मॅच जर झाला आणि त्याचा जर फायदा झाला तर त्याला स्वतःला पण फायदा होईल आणि मला पण फायदा होईल. त्याच्यामुळं मी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आता हे प्रयोग पाण्याचीच लई आणि इंच हे सगळं दाखवायचा प्रयत्न करतात. त्याच्यात चुका व्हायला 100 मार्ग असतात. प्रयोग मी दाखवायचा प्रयत्न करू लागलो पण चुका व्हायला म्हणजे प्रयोगात चुका व्हायला 100 मार्ग असतात. त्याच्यामुळं एखाद्याने माझा प्रयोग करून आला आणि जर म्हणलं याच्यावर बोट फेल गेला तर त्याचा जिम्मेदार मी नाही. प्रयोग शिकणं अवघड असतं, त्याच्यात चुका व्हायला खूप जागा असतात. नुसतं इर्षादपणे प्रयोग सांगितला म्हणून तो प्रयोग होत नाही. प्रयोग खूप काळजीनं व्यवस्थित आपल्याला येतो का नाही येतो, स्वतःला एखाद्या चांगल्या पाईपलाईनवर 1 इंच 2 इंच वाहणारे पाईपलाईनवर तो प्रयोग शिकायला पाहिजे. आणि स्वतःलाच जेव्हा कॉन्फिडन्स होईल का हा प्रयोग मला येतो तर त्यांनी स्वतःच्याच भरवशावर करायला पाहिजे, माझ्या भरवशावर हा प्रयोग करायला नाही पाहिजे. त्याला जेव्हा स्वतःच असं कळलं का मला प्रयोग समजू लागला त्यांनी त्या पाईपलाईनवर पाहिलं पाहिजे. आणखी दुसऱ्या जागेवर जाऊन पाहिलं पाहिजे का रिकाम्या जागेवर होतो का मला नुसतं पाईपलाईनवरच होतो. स्वतःच्याच कॉन्फिडन्सवर त्यांनी तो प्रयोग करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात ह्या पावसाळ्याच्या काळात नक्कीच जर ईश्वराच्या मनात जर असलंय तर अल्लाच्या मनात जर असलं तर मी खोलीवर पण 10 प्रयोग काढण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि ते पण माझ्या शेतकरी आणि भूजल मित्रांसाठी जे कॉमेंट करतात त्यांच्यासाठी पण आणि जे कॉमेंट नाही करतात त्यांच्यासाठी पण. तर हा माझा छोटासा व्हिडिओ जर ज्या लोकांना आवडला असेल तर नक्की चांगले जर कॉमेंट करायचा इरादा असला तर करा. आणि वांगले पण करू शकतात, त्याला पण मला उत्तर देता येतं. तर कॉमेंट जरूर करा. ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद.